नमस्कार मित्रांनो, माय वेनस अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. येथे आपणास दररोज मराठी मातृभाषेतून नवनवीन जनरल नॉलेज रिलेटेड क्वेश्चन्स आपल्याला भेटतील. तर आजचा पहिला प्रश्न, एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते? ऑप्शन 1 1 लिटर, ऑप्शन 2 3 लिटर, ऑप्शन 3 2 लिटर, ऑप्शन 4 4 लिटर. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 लिटर. मित्रांनो, इथे मूत्रपिंडाविषयी अतिशय महत्त्वाची माहिती देत आहे. माणसाच्या शरीरातील मूत्रपिंड किडनी हा अवयव गडद लाल घेवड्याच्या शेंगेच्या बीन शेप आकाराचा असतो. मूत्रपिंड 2 असून प्रत्येकी साधारणपणे 10 सेंटीमीटर लांब, 5 सेंटीमीटर रुंद व 4 सेंटीमीटर जाड असतात. उजवं मूत्रपिंड हे डाव्या मूत्रपिंडाच्या किंचित खाली असते. तर प्रश्न क्रमांक 2, मूत्रपिंड तज्ञ डॉक्टरला काय म्हणतात? ऑप्शन 1 नेफ्रोलॉजिस्ट, ऑप्शन 2 सायकोलॉजिस्ट, ऑप्शन 3 डर्मटॉलॉजिस्ट की ऑप्शन 4 ऑर्थोपेडिस्ट. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 नेफ्रोलॉजिस्ट. क्वेश्चन नंबर 3, जागतिक मूत्रपिंड दिवस केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन 1 मार्च महिन्याचा दुसरा गुरुवार, ऑप्शन 2 मे महिन्याचा दुसरा गुरुवार, ऑप्शन 3 जून महिन्याचा पहिला गुरुवार की ऑप्शन 4 जुलै महिन्याचा दुसरा गुरुवार. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 मार्च महिन्याचा दुसरा गुरुवार. इसवी सन 2006 पासून मार्च महिन्याचा दुसरा गुरुवार जागतिक मूत्रपिंड दिवस म्हणून साजरा केला जातो. क्वेश्चन नंबर 4, मानवी शरीरातील मूत्रपिंडाचं कार्य काय आहे? ऑप्शन 1 मूत्रपिंडे अशुद्ध रक्त शुद्ध करण्याचे काम करतात. ऑप्शन 2 मूत्रपिंडात D3 हे जीवनसत्व आणि एरिथ्रोपोएटिन 2 नावाचे संपर्क तयार होते. ऑप्शन 3 शरीरातले आम्ल व अल्कली यांचे संतुलन कायम आणि याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 वरील सर्व. क्वेश्चन नंबर 5, कोकणातील किनारी गाळाच्या मृदेला काय म्हणतात? ऑप्शन नंबर 1 भाबर मृदा, ऑप्शन 2 तराई मृदा, ऑप्शन 3 जामी मृदा की ऑप्शन डी भांगर व खादर मृदा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जांभी मृदा. क्वेश्चन नंबर 6, ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारे खालीलपैकी आजार कोणते? ए रिकेट्स, हाडांच्या वाढीत अडथळा, हाडे कमकुवत होणे. ऑप्शन नंबर बी ऑस्टिओपोरोसिस, हाडे कमकुवत आणि ठिसूळ होणे. ऑप्शन सी ए आणि बी दोन्ही की ऑप्शन डी वरील पैकी कोणतेही नाही. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ए आणि बी दोन्ही. क्वेश्चन नंबर 7, अयोग्य जोडी ओळखा. ऑप्शन ए तौला नाशिक, ऑप्शन बी हनुमान धुळे, ऑप्शन सी अस्तंबा नाशिक की ऑप्शन डी तोरणा पुणे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी अस्तंबा नाशिक. याचं स्पष्टीकरण असं की अस्तंबा हे 7 पर्वतरांगेत असून याची उंची 1325 मीटर एवढी आहे. हे पर्वत नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. क्वेश्चन नंबर 8, पृथ्वीवरील जमिनीपैकी सर्वसाधारणपणे अतिशय थंड असलेला भाग किती टक्के आहे? ऑप्शन 1 17%, ऑप्शन बी 13%, ऑप्शन सी 11%, ऑप्शन डी. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 17%.
क्वेश्चन नंबर 9. अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा मसुदा कोणी तयार केला होता? ऑप्शन ए लॉर्ड कॉर्नवॉलिस, ऑप्शन बी थॉमस जेफरसन, ऑप्शन सी जॉर्ज वॉशिंग्टन, ऑप्शन डी थॉमस पेन. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी थॉमस जेफरसन. क्वेश्चन नंबर 10. जगातील असा कोणता महासागर आहे की ज्याचे नाव एका देशावरून ठेवले आहे? ऑप्शन ए हिंदी महासागर, ऑप्शन बी अटलांटिक महासागर, ऑप्शन सी पॅसिफिक महासागर, ऑप्शन डी दक्षिण महासागर. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए हिंदी महासागर. Thanks for watching video. Hit like, share and subscribe for more videos. मराठी भाषेतील जन मराठी भाषेतील जनरल नॉलेज रिलेटेड प्रश्न आणि उत्तरांसाठी आमच्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. हॅपी लर्निंग.